नमस्कार. आज आप नमस्कार. आज आपण सरकोली येथे प्रसिद्ध बागायतदार दत्तात्रय भोसले यांच्या प्लॉटवरती आलो आहे. सर, सातत्यानं यावर्षी 7वं वर्ष आहे. तुम्ही एक्सपोर्टला तुमची द्राक्ष घालवता. दरवर्षी तुमचा प्लॉट एक्सपोर्टला जातोय. याच्या मागचं कारण काय? नमस्कार. मी दत्तात्रय साहेबराव भोसले, मुक्काम पोस्ट सरकोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. साधारणतः 2018ला मी द्राक्ष बागेत काम करायला सुरुवात केली. 2019ला माझं पहिलं हार्वेस्टिंग झालं, ते मी लोकलला दिलं. त्या वर्षी रेट ठीक होते, पैसे बी बरे मिळाले लोकलमध्ये. त्यानंतर 2020ला पण चांगल्या पद्धतीनं माल तयार झाला. परंतु त्या वर्षी कोरोनामुळं आमच्या प्रचंड अडचणी तयार झाल्या आणि कोरोनाच्या मार्केटिंगमध्ये अक्षरशः आम्ही 20-25 रुपये किलोनं माल विकली. 2021ला मात्र ज्यावेळी सीझन चालू झाला त्यावेळेस आम्ही थोडंसं माल कमी आल्यामुळं आम्ही वर्षा ॲग्रोच्या संपर्कात आलो. वर्षा ॲग्रोच्या संपर्कात आल्यानंतर आपले मेत्रे तात्या असतील, अनिलदादा मेत्रे असतील, ह्या सगळ्याच्या, परत सागरदादा आपले असतील, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही थोडंसं एक्सपोर्टच्या नियोजनानं थोडंसं काम केलं आणि त्याला आम्हाला चांगल्या प्रकारे पहिल्या वर्षीच यश मिळालं. आणि वर्षा ॲग्रोचे प्रोडक्ट अतिशय चांगले आहेत. आम्ही आता गेले 6-7 वर्ष झालं सातत्यानं वापरतोय. तर आम्हाला कुठल्याही प्रोडक्टमध्ये कधीही म्हणजे अशी क्वालिटीच्या बाबतीत कुठलेही कॉम्प्रोमाइज केलेलं वाटत नाही. अतिशय छान रिझल्ट येतात. आणि त्या वर्षी आम्हाला जवळजवळ 77 रुपयाचा रेट मिळाला एक्सपोर्टमध्ये. आणि आमचा एक कॉन्फिडन्स वाढला की बाबा आता आपण एक्सपोर्टमध्ये काम केलं तर आपल्याला पैसे मिळतात. आणि त्यावेळेस डोमेस्टिक मार्केट साधारण 30-35 रुपयानं चालू होतं. मग डबल पैसे जर मिळत असतील तर आपण एक्सपोर्टमध्येच का काम करायचं नाही. मग हे ठरवलं. तिथून पुढे प्रत्येक सेशन तात्यांचा केला, मेत्रे तात्यांचा, अनिलदादांचा सेशन केला. आणि आम्ही द्राक्ष बाग ही शास्त्रीय पद्धतीने कशी विकसित करायची आणि त्याला एप्रिल छाटणीला कुठली कामं करायची की बाबा आपल्याला गॅरंटेड घट निर्मिती मिळेल, तर त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक वर्षी यशस्वी होत गेलो. कधी आमची बाग माल नाही म्हणून फेल परत झालेली नाही. 21लाच माल कमी आले, परंतु 22, 23, 24, 25, 26 असं गेली 6 वर्ष सातत्यानं आम्ही माल बी घेतोय आणि एक्सपोर्ट बी करतोय. ह्या वर्षी सुद्धा आता आम्हाला डीजे एक्सपोर्टने अतिशय चांगला रेट दिलेला आहे. जवळजवळ 111 रुपये किलोनं आमचं आता हे चालू आहे. म्हणजे सांगली भागात जो पीटीला दर असतो 444 रुपये, तर 444 रुपयानं आपण हे डीजे एक्सपोर्टला दिलेलं आहे. अतिशय चांगल्या गुणवत्तेचा माल आहे. आणि वर्षा ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टमुळे आम्हाला पण जास्तीचा पाऊस होता, परंतु आम्हाला एक सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे एक 15 दिवसाची उसंत आम्हाला दिलती पावसानं, ती जी सांगलीला मिळाली नव्हती, नाशिकला मिळाली नव्हती. पण आम्ही त्या बाबतीत थोडं नशिबवान ठरलो आणि आम्हाला 15 दिवस तिथं गॅप मिळाला, सूर्यप्रकाश मिळाला. प्लस त्या जोडीला, निसर्गाच्या जोडीला वर्षा ॲग्रोची अतिशय चांगल्या प्रकारची घड निर्मितीची औषधं आम्ही वापरली आणि त्यामुळं आम्हाला घड निर्मिती अतिशय यशस्वी झाली. आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही जवळजवळ एक्स्ट्रा घड काढून टाकलीत. तुम्हाला खाली बागेत पण आल्यावर दिसल की बाबा किती वेळा घड काढलेत. आम्ही 3 ते 4 वेळा घड काढून टाकली. म्हणजे प्रचंड घड निर्मिती होती. आणि शेवटी हे उत्पादन अतिशय सुंदर, दुधी कलरचं, क्रंची, गोड, चांगली लांबी, चांगली फुगवण आणि आटोपशीर माल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ठेवून आज जवळजवळ एकरी 15 ते 16 टनानं आम्ही एक्सपोर्टमध्ये 111 रुपयानं माल दिलेला आहे. तर आम्ही एकरी जवळजवळ 15-16 लाख 17 लाख रुपयेपर्यंत जातोय आम्ही. आणि सर्वच प्लॉट माझे असे आहेत. अतिशय म्हणजे अगदी डीजेनं सगळे प्लॉट घेऊन टाकलेत आत्ताच. त्यामुळं म्हणजे प्राथमिक चर्चा झालेली आहे प्रत्येक प्लॉटची, बाबा ही प्लॉट ह्या वेळी येईल, तो ह्या वेळी काढू. तर हे आम्ही वर्षा ॲग्रोमुळं आम्हाला हे शक्य झालंय. आमचे कष्ट प्लस वर्षा ॲग्रोची मिळालेली आम्हाला साथ, यामुळं आम्ही हे करू शकलो. आमच्यावर असंच वर्षा ॲग्रोचं प्रेम सातत्यानं राहो हीच पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. मला इथं बाईट देण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रचंड आभार मानतो. तसेच भाऊ, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? हे बघा, द्राक्ष शेती ही सातत्यपूर्ण करण्याची शेती आहे. यात तुम्ही बाकीच्या पिकासारखं
आता नको हे आता नको ते. आपण कारण आपण फाउंडेशन उभा करतानाच ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत की आपल्याला हे 20 वर्षापर्यंत न्यायचं आहे. तर एखाद्या वर्षी माल कमी आलाय म्हणून खचून न जाता परत आता एप्रिल छाटणीमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करा, पाणी नियोजन चांगलं करा, अतिशय काटेकोरपणानं वापसा कंडिशनला शेती केली आणि योग्य नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीची घड निर्मिती आपल्याला आपण घेऊ शकतो. घड निर्मितीला आपल्याला साधारणतः 12,000 फूट कॅन्डल एवढा सूर्यप्रकाश लागतो आणि तेवढा आभाळ आलं तरी मिळतो आपल्याला. परंतु आपलं जादाचं पाणी आणि चुकीच्या पद्धतीची टॉनिक वगैरे ह्या मारण्यात काय अर्थ नाही. मी तुम्हाला सजेस्ट करेन फ्रुटफुल सारखी औषध आहेत वर्षा अॅग्रोची. परत तुमचं घड निर्मितीच्या बाबतीत चांगलं काम करणारं 6B असेल, युरॅसिल असेल, फ्रुटफुल असेल, ह्या सगळ्या औषधांचं कॉम्बिनेशन करून चांगल्या पद्धतीची घड निर्मिती आपण मिळवू शकतो. आणि सांगली आणि नाशिकच्या सोलापुरातल्या काही कमी घड निघणाऱ्या शेतकऱ्यांनाही मी हा सल्ला देतो की तुम्ही खचून न जाता नव्या उमेदीनं परत द्राक्ष शेती द्या. अतिशय दिवस चांगले आहेत द्राक्ष शेतीला. त्यामुळं तुम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करा आणि पुढच्या वर्षी यशस्वी व्हा. पुढच्या वर्षीसाठी तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद भाऊ, तुमची मोलाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तसेच शेतकरी बंधूंनो, तुम्हालाही तुमच्या बागेमध्ये काही अडचणी येत असतील तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.